मंडळी कसं आहे, आजकाल तुम्ही पाहता मोठमोठ्या लग्नामध्ये, मोठमोठ्या समारंभात, मोठमोठ्या हॉटेलच्या समोर तरुण मावळ्याचा वेश घालून उभे असतात. अरे आपला मोठेपणा दाखवण्यासाठी आपण काय करतो एवढं तरी लक्षात येऊ द्या. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा असा अपमान करण्याची बुद्धी आपल्या लोकांना येतेच कुठून? तुम्हाला खोटं वाटते? खोटं वाटते? एक मिनिट लाव रे तो व्हिडिओ. तुला कोणी भाड्याने मावळा म्हणून उभं केलंय? आपल्याला नाव बिव काय माहित नाही साहेब. आपल्याला काय पैशाशी मतलब ना. 200 रुपये मिळतात पर दिवसाला. हा. अरे पण 200 रुपये दिले म्हणून मावळ्याचा ड्रेस घालशील तू? 300 रुपये दिले तर काय साडी घालून फिरशील तू? हो साहेब, काय मस्करी करताय साहेब? अरे मस्करी आम्ही नाही, मस्करी तू करतो. अरे 200 रुपयासाठी आपली संस्कृती, आपला अभिमान, मराठी माणसाची शान वाया घालवतोस तू. मी काय केलं साहेब? अरे तू गेटवर स्वागत करण्यासाठी मावळा म्हणून उभा असतो. अरे मावळा असा सोम्यागोमाचं स्वागत करण्यासाठी उभा नसतो रे. मावळा असा सीमेवर लढाई करण्यासाठी उभा असतो. अरे मावळा म्हणजे शिवाजी महाराजांचा सैनिक, जीवाला जीव देणारा. आणि त्यांचा वेश घालून तुम्ही असं लग्न मंडपाच्या समोर उभे राहता? काय करणार साहेब, कामच आहे ना आमचं ते. हं? अहो, ज्याचा जन्म झाला म्हणून घरच्यांना पेढे वाटायला लाज वाटावी, अशा लोकांच्या लग्नाला अक्षता वाटायला असतो आम्ही. एखाद्याचा फोटो काढायला फोटोग्राफरला लाज वाटावी ना, अशा लोकांच्या समारंभात असं मावळ्याचा ड्रेस घालून हसून लोकांचं स्वागत करायला असतो आम्ही. अरे पण का? हा, हे अशा टिनपट पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी हातात असा पुष्पगुच्छ देऊन तुम्ही नऊवारीतली बाई उभी करणार? हा, जिलबी जिलबी म्हणून वाढायला असा मावळ्याचा ड्रेस घालून फिरवणार? ही आपली संस्कृती आहे का? अरे मॅड लोक हो, आपण वाढणारे लोक नाहीये, आपण पोचणारे लोक आहे, पोचणारे. अरे पण मी म्हणतो थाटमाट करा ना तुम्ही, पण वाढत्याला मावळ्याचा ड्रेस कशासाठी? ड्रेस घालायचा असेल चांगला 3 पीस घाला ना मग. हा, मावळाच कशाला पाहिजे त्यासाठी? अरे दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर परेडमध्ये सगळ्यात सुंदर देखावा कोणता असतो? ज्याच्यात मावळे असतात तो सुंदर देखावा असतो. अरे मावळे तिथं शोभून दिसतात रे, इथं असं हॉटेलच्या गेटवर नाही. महाराजांच्या नावानं निवडणुकीत घोषणा देत फिरतात ते खरे मावळे नाहीच. अरे खरे मावळे कोण? तर पायी पायी गड किल्ले फिरतात ते मावळे. गड किल्ल्यांच्या स्वच्छतेवर लक्ष देतात ते मावळे. रे तिथं कचरा करणारे लोकांच्या डोक्यात जातात, पण गड किल्ल्यावरचा कचरा साफ करणारे लोक त्यांना डोक्यावर घेतात. अरे पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर बोंबलत फिरतात ते बावळे, आणि जे स्वतःच्या डोक्यानं विचार करतात ते मावळे. अरे मावळा मंडपासमोर कंबर कसून उभा राहिला नसतो, मावळा स्वतःच्या जीवावर खिंड लढवायला उभा असतो.